श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षक हो, मी अश्विनी तुम्हा सर्वांचे एम ज्योतिष आणि वास्तू या चॅनलवर मेघाताईंसह स्वागत करते. आज आपण आहोत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ केंद्र नागपूर इथे. आपण आता काहीही विचार न करता किंवा खूप काही वेळ न घेता जाणून घेऊया मेघाताईंचे अनुभव. मेघाताई, पुन्हा एकदा तुमचे अनुभव. आजचा 9वा एपिसोड आहे, तर तुमचे अनुभव प्लीज शेअर करा. श्री स्वामी समर्थ. आज आपण पुन्हा भेटलो आहे आणि मी आता अजून एक अनुभव सांगते आहे. तो अनुभव असा होता की मी माझ्या घरीच पशुपतीनाथचं मंदिर मी स्थापन केलेलं आहे आणि त्या मंदिराचं पण एक स्टोरी आहे, ती आपण नंतर बघू. पण पहिले मला जे माझ्यासोबत झालं ते मला सांगायचं आहे. बरं. सकाळी आंघोळ वगैरे करून मी मंदिरात गेली आणि तिथे स्वामींची मूर्ती होती आणि मी सगळं पूजा वगैरे करून बसली होती त्यांच्यासमोर. बसली असताना एकदम अचानक असं झालं की माझं लक्ष मूर्तीकडे गेलं आणि मूर्तीकडे जसं लक्ष जात नाही तसंच एकदम त्यांची म्हणजे धड आणि डोकं पूर्ण वेगळं झालं. बापरे. मी एकदम इतकी शॉक झाली की हे असं कसं होऊ शकतं. मी 2 सेकंद म्हणा या 5 म्हणजे मी पूर्ण नीलच झाली आणि पूर्ण बॉडी पूर्ण शरीर थंड झालं आणि समजतच नव्हतं की अचानक हे काय झालं. कारण की तिथे काहीच नसताना सुद्धा हे कसं घडू शकतं ना. मी त्यावेळेस काय करू मला समजत नव्हतं. घरी लोक होते पण त्यांनाही मी काही सांगितलं नाही. मी मंदिरातच बसून होते. माझा जो मोबाईल असल्यामुळे मी ताबडतोब माझ्या मैत्रिणीला फोन लावला आणि तिला म्हटलं, तू जशी ज्या हालतमध्ये असेल तसं तू ये म्हणून, मला भेटायला ये. आणि मी म्हणजे तेव्हा बोलूही नाही शकत होती. जसं आता मला पण प्रॉब्लेम होत आहे, कारण की त्या सिच्युएशन मध्ये एकदम मी चालली गेली आणि मला बोलायलाही त्रास होतो. हो, ते जाणवत आहे. तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकता. हो. आणि ते मी म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की मी तिला बोलवलं आणि तिला म्हटलं तू जसं असेल तसं ये. ती आली. आल्यानंतर तिला हे सगळं दाखवलं की हे बघ असं कसं होऊ शकते. कारण की एकदम धड वेगळं होणं, बरोबर. कळतच नव्हतं की काय झालेलं आहे. तर ती म्हणे की तू शांत राहा. तिने मला खूप शांत केलं. पाणी दिलं, सगळंच काही केलं. पण मला समजतच नव्हतं की मी काय करायला पाहिजे. मग ती समजून सांगितलं तिने आणि मग आम्ही ती मूर्ती म्हणजे असं ठेवली बाजूला. त्यावेळेस तर मला तेवढं काही वाटलं नाही. मी शांत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की मी रात्री झोपली वगैरे सगळं, पण डोक्यात तेच फिरत होतं. बरोबर आहे की असं कसं पॉसिबल होऊ शकतं ना हे सगळं काही. पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे माझ्यासोबत घडलं ते इतकं विचित्र घडलं की मला म्हणजे कारण की माझ्या घरी ऑलरेडी 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. बापरे. आणि एवढे लोक जेव्हा एका वर्षात जर आपल्या घरात एकाच वर्षात सगळ्यांचा मृत्यू होतो आणि घरच्या लोकांना आधीच टेन्शन होतं आणि मग अजून एक नवीन मी सांगायचं म्हटलं तर मग ते कसं सांगायचं. तर त्यामुळे मी झोपू पण नाही शकली आणि कंटिन्यू तेच माझ्या डोक्यात सुरू होतं. तर मला कळत नव्हतं की मी काय करायला पाहिजे. मैत्रिणींनी भरपूर समजून सांगितलं पण तरी पण होतं ना ते डोक्यात चालत असतं ना की आपल्याकडे असं होऊन राहिलं आहे की आपण काय करायचं. मग त्याच्यानंतर असं झालं की सकाळ झाली आणि मी निघाली, म्हणजे आपलं कामाने निघाली. पण त्याच्यानंतरच असं मला वाटतं की आपण नंतर बोललं तर चालेल. नंतर बोलूया का? हो, चालेल ना, बिलकुल चालेल. थोडस पाणी देता का? कारण की बिलकुल बिलकुल बिलकुल. ठीक आहे. हो, चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उद्या भेटूया नक्की ह्याच वेळेला ह्याच ठिकाणी. श्री स्वामी समर्थ. एम ज्योतिष्य आणि वास्तू या चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.